विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला जातोय, पाहूया। तुम्ही बोला। उपसभापती नीलम गोरे आहेत, ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। आपण पुढचं कामकाज घेऊया। चंद्रकांत दादा पाटील लेईंग करायचंय। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सभापती महोदया, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहासमोर मांडतो। गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे सन 2022-23 वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहात ठेवतो। महोदय, मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम 1989 मधील कलम 27(3) अन्वये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे आणि अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर मांडतो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर मांडतो। आपण लाईव्ह पाहतो आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली होती। काल जर आपण पाहिलं, हे जे कामकाज चालू होतं त्यामध्ये वाद निर्माण झाला अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये, आणि प्रसाद लाड यांच्यावर अंबादास दानवेंनी जी शिवीगाळ केली त्यावरून आंदोलन सुद्धा झालं। प्रसाद लाड यांनी सुद्धा मागणी केली होती अंबादास दानवेंच्या निलंबनाची, आणि त्यावरूनच अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय।